क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ. ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा. हम 9 साल रहे थे ट्रेन में, पिछले मई में 14 तारीख से ट्रेन में दर्द हो रहा था और मैंने 4-5 डॉक्टर से दिखाया था. सीटी स्कैन में क्या थोड़ा बहुत बीमारी पता चला कि इसमें प्रॉब्लम है ब्रेन में. तो डॉक्टर को छोड़ के सर के पास आए. सर ने बोला हम अपने स्तर से ट्रीटमेंट आपका करेंगे, अच्छे हो जाओगे. तो हमने एडमिट कर लिए, हमें एडमिट हो गया और उन्होंने सर ने ट्रीटमेंट चालू किया. तो हमको बहुत अच्छा हुआ सर. घर का प्रेशर था, काम का, घर का वर्क चल रहा था गाँव में, उसी के प्रेशर में जल्दी जल्दी काम खत्म हो, मुझे मुंबई जाना, इसी प्रेशर में परेशान ज्यादा हो गए थे. हमको लगता है वैसे ही उसी के कारण हुआ होगा ऐसा. अभी तकलीफ तो नहीं है, धीरे धीरे बहुत अच्छा हो रहा है. मतलब थोड़ा बहुत हल्का फुल्का लग रहा है, कुछ कुछ है प्रॉब्लम. सब लोग बोले दवाई है, 1 महीने का ट्रीटमेंट है, करते हो धीरे धीरे ठीक हो जाएगा पूरा 100%. पंक्चर आहे तिथे जाऊन बसतो आणि 2-4 मिनिटात तिथे क्लॉट होतो आणि तो पंक्चर आपोआप सील होऊन जातो. हा जो प्रोसिजर आहे तो 60 to 70% पेशंट्स मध्ये एकदम इफेक्टिव्ह आहे. म्हणजे ते ब्लाइंड प्रोसिजर सारखा आहे तरी पण हा सील होऊन जातो आणि तसंच झालं त्यांना. नेक्स्ट डे पासून एकदम रिलीफ भेटला आणि 2-4 दिवसात म्हणजे ऑलमोस्ट 95-99% ते क्लिअर झाले. हे एपिड्युरल ब्लड पॅचचा प्रोसिजर आहे आणि त्यांना एकदम बरं वाटतं. सेकंड ओपिनियन 99% लोक सर्जरीच्या अगोदर घेतात, म्हणजे त्याच्यामध्ये डाऊट नाही आहे. आणि सेकंड ओपिनियन ऍक्च्युली ना अनबायस्ड ओपिनियन पाहिजे. म्हणजे पहिलेच्या डॉक्टरनी काय सांगितलं ते कधी सांगायचे नाही. फर्स्ट सेकंड ओपिनियन साठी तुम्ही डायरेक्टली ओपिनियन घ्या ना. तर म्हणून मी सांगतो की इट शुड नॉट बी कॉल्ड सेकंड ओपिनियन, इट शुड बी कॉल्ड अनदर ओपिनियन. ऍक्च्युली 3 टाइप्स, टाइप 1, टाइप 2, टाइप 3 असे लीक्स आहे सायंटिफिक पद्धतीने सांगितलेलं. तर ब्रेनचा जो भाग आहे त्याच्या कव्हरिंगला आम्ही म्हणतो मेनिंजेस. तो मेनिंजेस आहे ना ब्रेनला कव्हर करतो आणि खाली बारीक ट्यूब असा स्पायनल कॅनल पण म्हणतो. तर हे जे स्पायनल कॅनल आहे ते समजा ते एक रबरची ट्यूब आहे, त्याच्या काही भाग वीक होऊन जातो. वीक झाला म्हणजे तुम्ही मानेची जास्त मुवमेंट केली किंवा तिथे बोन्स जे आहे ते वाकडे झाले, ऑस्टिओफाईट म्हणतो आम्ही, स्पॉन्डिलायटिस, त्याच्यामुळे प्रेशर येऊन किंवा एक एक पेशंटला जेनेटिक डेफिशियन्सी पण असते की ते जे समजा मार्फन डिझीज असा काही जेनेटिक आजार आहे त्याच्यामध्ये पण असे वेगळे वेगळे ठिकाणी जे आहे वीक होतो मेनिंजेस आणि कधीतरी ते फुटतो. तर ते टाइप 1, टाइप 2 आणि टाइप 3 असे वेगळे वेगळे प्रकारचे आहे. आणि यांच्यामध्ये मला असं वाटतं की त्यांनी जे गावी जे जास्त काम केले, त्यांच्या घरच्या हे बांधकाम चालू होता तिथे मानेची मुवमेंट वगैरे केली असेल, लाकडं तिथे झोपले असेल, त्याच्यामध्ये कुठेतरी ते स्पॉन्डिलायटिस मध्ये त्यांच्या जे आहे ते ट्यूब फाटला गेला आणि तिथूनच तो लिकेज चालू झाली. म्हणजे आता त्यांना माहिती आहे की हा बाबा आपला इथे लिकेज होता, म्हणून ते स्वतः थोडा काळजी घेतील. ते मानेची मुवमेंट वगैरे जास्त नाही करायचे, आडवं नाही झोपायचे जास्त किंवा उकडे नाही झोपायचे. ते सगळे आपल्याला काळजी घ्यायची. आणि जो जास्त चिंका वगैरे आली पहिलेच त्याचे ट्रीटमेंट घ्या. कधी कधी आम्ही जास्त स्ट्रेनिंग करतो, स्टूल्स मध्ये जाऊन संडासला जाऊन तर स्ट्रेनिंग करतो, त्याच्यामध्ये पण असं होऊ शकतो. ज्यांना वीकनेस, ऍक्च्युली ते वीकनेस वीक ट्यूब आहे आणि वीक ट्यूब आहे ते पहिल्यापासून नाही समजलं. पण एक एक पेशंटला कसा होतो, त्यांना थोडं दुखते आणि ते दुर्लक्ष करतात की हा बाबा स्पॉन्डिलायटिसची पेन असेल. अशा पोझिशन मध्ये जर तुम्हाला नेहमी एका ठिकाणी दुखते तर डॉक्टरची ओपिनियन तरी घ्या की हा बाबा हे स्पायनलचा पेन आहे की लिकेजचा पेन आहे की स्पॉन्डिलायटिसचे पेन आहे. केलं असता तर त्यांना कॉग्निटिव्ह डिक्लाइन म्हणजे डिमेन्शिया सारखा, पेशंटला समजत नाही किंवा झोप नाही भेटत किंवा टेन्शन असते, असा पेशंट असा दिसतो की याला डिमेन्शिया झालाय किंवा पॅरालिसिस झालाय. आणि तो ते पण आम्ही म्हणतो की हा बाबा हे सबड्युरल हेमॅटोमा आहे, ते सगळे ब्लिडिंगची कॉम्प्लिकेशन आहे. ऍक्च्युअल रिझन नाही समजला की मग ते सगळे लोक ब्लिडिंगची ट्रीटमेंट करतात. ते आम्ही याच्या खर्चामध्ये 2 भाग आहे खर्चाचे. एक जे आहे ते तुमचं डायग्नोसिस आहे, म्हणजे ते आम्ही जे टेस्ट करतो सीटी सिस्टर्नोग्राफी, तो एक टेस्ट आहे, त्याचा एक खर्च आहे. आणि दुसरा ट्रीटमेंटची खर्च आहे. तर ट्रीटमेंटची खर्च आहे ते एपिड्युरल ब्लड पॅच, त्याचा जो खर्च आहे तो असा काय मेजर सर्जरी नाही, तुम्ही ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन जाता, ते त्याच्या एक प्रोसिजरची चार्जेस आहे. ते अप्रॉक्सिमेटली मला असं म्हणायचं की
सिटी सिस्टोनोग्राफीचे अंदाजे खर्च जे आहे ते 20-25 हजार रुपये पासून 35,000 पर्यंत असू शकतो. आणि जी ही प्रोसिजर आहे त्याचे खर्च जे आहे ते अंदाजे 40 ते 50 हजार किंवा 1 लाखापर्यंत होऊ शकतो. ते तुमचं जे सिटी एपिड्युरल ब्लड पॅचची जी प्रोसिजर आहे